गाईज हा आहे सेटअप आजचा शूटिंगचा. सबस्क्राईब करताना ना घंटी वाजवा, जेणेकरून मी ऑनलाईन आल्यावर तुमच्या फोनमध्ये पण जय महाराष्ट्र नाद गुंजेल. हे गाईज, व्हॉट्स अप अँड वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल आणि जय महाराष्ट्र मित्रांनो. सो आय एम बॅक विथ अनदर रॉकिंग व्हिडिओ विथ अ चटपराटी. गाईज बाय द वे तुम्हाला समजलं असेल आज आपण काय पाहणार आहोत. सो गाईज वेदर खूप चिल आहे, सो त्यासाठी आपण बनवणार आहोत गरमागरम अनियन रिंग्स आणि बरंच काही. सो रेसिपी असणार आहे, त्यासोबत बीटीएस फन, कॅमेरा मागची गंमत आणि ट्रान्झिशन शूट करताना काय काय गोष्टी होतात त्या देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि संडे असणार आहे तर आपण फंडे कसा करणार आहोत सो ते देखील तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. सो या सर्व गोष्टींचा आस्वाद घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, हा व्लॉग एंड पर्यंत बघायचा आहे. सो या कीप वॉचिंग दिस व्हिडिओ अँड डू नॉट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू युट्यूब चॅनल. विदाउट एनी फर्दर डिस्कशन, लेट्स गो. तर मंडळी, अनियन रिंग्स बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे मैदा. त्यामध्ये मी घालत आहे रेड चिली पावडर, देन ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स, चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद आणि बारीक कापलेली कोथिंबीर. आणि आता याच्यामध्ये मी घालत आहे पाणी आणि याची आपण थिक अशी पेस्ट किंवा बॅटर तुम्ही बोलू शकता असं करून घ्यायचं आहे. जास्त थिन बॅटर करायचं नाही आहे. आणि या बॅटरमध्ये मी घातलेला आहे कांदा, जो मी अशा रिंग्समध्ये कट करून घेतलेला आहे. रिंग्सला बॅटरमध्ये कोट करून घेतल्यानंतर मी आता ब्रेड क्रम्समध्ये त्यांना ठेवलेलं आहे. ते देखील आपण छान प्रकारे कोट करून घेऊयात ब्रेड क्रम्स आणि त्यांना आपण डीप फ्राय करूयात. अँड वाला गाईज, अशा प्रकारे रेडी होतील तुमचे गरमागरम क्रिस्पी अनियन रिंग्स. तुम्ही त्यांना सर्व करू शकता सॉससोबत किंवा ग्रीन चटणीसोबत. सो वाट काय बघताय मंडळी, लागा कामाला आणि एन्जॉय करा. गाईज हा आहे सेटअप आजचा शूटिंगचा आणि इथे सर्व गोष्टी मी रेडी करून घेतलेल्या आहेत. त्याचसोबत जे इंग्रेडियंट्स घ्यायचे आहेत फर्स्ट शॉटमध्ये ते इथे मी रेडी करून ठेवलेत. सो फटाफट आता आपण शूटिंग करायला सुरुवात करूया, कारण की नॅचरल लाईट जायच्या अगोदर मला पटकन शूट करून घ्यायचं आहे. तर गणपती बाप्पा मोरया, चला शूट करूयात आपण. One eternity later. सो गाईज रेसिपी झालेली आहे शूट करून. आणि हा ॲज युजल मेस, इकडे तिकडे सर्व सेटअप करताना, प्रेझेंटेशन करताना खूप साऱ्या गोष्टी लागतात. बट रेसिपी एकदम चुम्मेश्वरी शूट झालेली आहे, खूप क्रिस्पी झालेली आहेत रिंग्स. स्वतःला फटाफट मी डिसाईड करतो यार कुठला सॉन्ग चूज करू. सो फटाफट आता मी रेडी होतो, शेफ कोट घालून मस्तपैकी एकदम टवका आणि ट्रान्सलेट शूट करतो तुम्हाला दाखवतो. तर चला मग. तर मंडळी मी रेडी होऊन ट्रान्झिशन पटकन शूट करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मला 5 ते 10 वेळा डोक्यात कांदा पडलेला आहे. त्याच्यावर पटकन क्विकली फिनिश केलं आणि साईडला ठेवायचं, कॅमेरा बसून गेलं, तसं पण कॅमेराची बॅटरी डेड होणार आहे. बट खूप मस्त शूट झालेला आहे. सो इंस्टाग्रामवरची ती रील बघायला विसरू नका आणि सगळे अपडेट्स मी तिकडे टाकत असतो पटापट जे पण बीटीएस छोटेफार असतील स्टोरीज, तर नक्की फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर मी तुम्हाला भेटेन हा सर्व जो मेस आहे तो क्लिअर करून, किंवा काही हॅपनिंग होत असेल त्यावेळेस मला मी भेटेन. बाय गाईज. हे गाईज, वेलकम बॅक टू अनदर डे. सो आज आहे संडे आणि तोच होणार आहे फंडे, कारण की चेरी आलेली आहे बाहेर. आम्ही आलेलो आहोत बाहेर असंच थोडंसं फिरण्यासाठी आणि त्यासोबत मस्त आम्ही रील देखील शूट करणार आहे. बट आजचा दिवस फुल फन करणार आहोत, कारण की पूर्ण वीकभर रील्स शूटिंग, रेसिपी शूटिंग, फलाना ढिमकाना खूप सारी कामं केलीत. सो चेरी थक गई आहे ना तू, बिना कुछ करे चेरी थक गई है. अँड मी आणि निखिल आम्ही आलेलो आहे बाहेर. से हाय टू आवर मंडळी. हाय मंडळी. सो अभी फटाफट हम लोग जाएंगे, बहुत चिल. Swear I won't forget this, why do I regret this? In my mind reckless, thoughts are feeling endless. Sitting up I'm breathless, anxiety's infectious. I feel so defenseless, betrayed and embarrassed. I hate being open, I hate being broken. I feel like an ocean, filled up with emotion. Anger ain't a potion, rub it on like lotion. I can feel it soaking, reopen, the scars have awoken. I can't move on till I let go. I feel so lost, never at home. Need to be strong, every breath hold. Cause I can't move on till I let go. I can't move on till I let go. I feel so lost, never at home. Need to be strong, every breath hold. Cause I can't move on till I let go.
हे गाईज आय एम बॅक. सो गाईज काल खूपच मस्त मजा केली. काल नंतर मी डायरेक्ट आता ब्लॉग करतोय. सो ज्वेल्स ऑफ नवी मुंबईमध्ये आम्ही खूप सारे फोटोग्राफ्स क्लिक केले, चेरीसोबत रील शूट केलं, खूप मस्त धमाल केली आणि चेरीने खूप एन्जॉय केलं. मस्त ती पळत होती इकडे तिकडे, एकदम तिला असं फ्रीडम मिळाल्यासारखं झालं होतं. सो खूप आम्ही एन्जॉय केला आणि त्यानंतर मी ब्लॉग नाही केला कारण मी मस्त फूड एन्जॉय करतो, चेरी तिच्या ट्रीट्स एन्जॉय करतो, त्याच्यामुळे मी ब्लॉग नाही केला. मस्त संडे फंडे झाला. सो या आजच्या पुरतं आपण इतकंच ठेवूयात. आय होप तुम्हाला हे रेसिपी आणि बरंच काही ब्लॉग्स आवडत असतील. मी नक्की ट्राय करेन अजून जास्त चांगलं कॉन्टेंट तुमच्यासाठी क्रिएट करण्यासाठी. सो प्लीज मला सपोर्ट करा. तुम्ही सपोर्ट करू शकता तुमचे लाईक देऊन आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत शेअर करून, चॅनलला सबस्क्राईब करून आणि कॉमेंट करून मला सपोर्ट करू शकता. सो प्लीज लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. सो ज्या पण रील्स मी शूट केलेल्या आहेत तर तुम्ही आमच्या इंस्टाग्रामला जाऊन बघू शकता. रेसिपी रील्स आहेत, चेरी सोबतच्या रील्स आहेत आणि खूप सारे अपडेट्स इकडे मी शेअर करतो. स्टोरी थ्रू, BTS फन गोष्टी शेअर करतो इंस्टाग्रामला. सो ते नक्की फॉलो करा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. लिंक वरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट इंस्टाग्रामवरती पोहोचू शकता. वेळात वेळ माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तर सॅमॉलिक चमचमीत खा, झणझणीत राहा, आपले व्हिडिओज बघत राहा. पुढच्या भेटीपर्यंत राम राम. I've got an itch I can't scratch, I'm missing a piece that completes a whole part of me, an open wound scar to see. Everybody come here, gather round, welcome to the freak show, the best in town. What the hell's wrong with me? I don't get along with